या रमरदा 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 अंजली बाई, कुस्तीची मैदान मारली ना बा, तेव्हा ही समधी बक्षीस मी आले. अंजली बाई हे बघा. हे कधी मिळालं? हे ते आपल्या गावात स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा हे बक्षीस मिळालं. छान आहे. कसं वाटलं आमचं घर? सुपर्ब. खूप छान. घरही आणि घरातली माणसंही. मला अशी जुन्या पद्धतीची घरं खूप आवडतात. खरं सांगू राणाजी, मला या घरात राहायला खूप आवडतं. परत यायला. राणा जेवायला वाटलंय ना. चला. अंजली बाई चला. हो. आणा ग. या ताटं वाढली, जेवायला बसून घ्या. अंजली तिकडं नाही, तिकडं. इकडं आहे तुझी जागा. ये. सूरज लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.